मित्रांनो, आज एक अशी कहाणी घेऊन आले, हजारो वर्षे पूर्वीला महाभारतातील एक यासयुद्धा आजही जिवंत आहे. कहाणीला सुरू करण्याच्या आधी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माहिती आहे का, महाभारतातील एक योद्धा आजही जिवंत आहे? हजारो वर्षे उलटली, साम्राज्ये आली आणि गेली, पण काळाच्या ओघात एक नाव आजही विसरले गेले नाही. अश्वत्थामा. गुरु द्रोणाचार्यांचा हा पराक्रमी पुत्र आजही मृत्यूच्या प्रतीक्षेत पृथ्वीवर भटकत आहे, असे मानले जाते. 5 मिनिटांच्या व्हिडिओसाठी ही एक चित्तथरारक कथा. पार्श्वभूमी: कुरुक्षेत्राचे युद्ध संपत आले होते. दुर्योधन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आपल्या मित्राची ही अवस्था पाहून सुडाने पेटलेल्या अश्वत्थामाने रात्रीच्या अंधारात पांडवांच्या शिबिरावर हल्ला केला. क्रोधाच्या भरात त्याने पांडवांच्या 5 पुत्रांची हत्या केली. एवढेच नाही तर पांडवांचा वंश संपवण्यासाठी त्याने अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडले. अश्वत्थामाचे हे कृत्य पाहून भगवान श्रीकृष्ण प्रचंड क्रोधित झाले. त्यांनी अश्वत्थामाच्या कपाळावर असलेला दैवी मणी काढून घेतला. हा मणी त्याच्या शक्तीचे प्रतीक होता. श्रीकृष्ण त्याला म्हणाले, तू मृत्यूची मागणी करशील, पण मृत्यू तुला येणार नाही. तू या पृथ्वीवर कलियुगाच्या अंतापर्यंत भटकत राहशील. तुझा देह जखमांनी भरलेला असेल, त्यातून रक्त आणि पू वाहत राहील, पण तुझा अंत होणार नाही. तू मानवी वस्तीत राहू शकणार नाही. केवळ जंगले आणि निर्जन स्थळी तुला फिरावे लागेल. असीरगड किल्ला. आजही मध्य प्रदेशातील बुरहानपूर जवळ असलेल्या असीरगड किल्ल्यात एक रहस्य दडलेले आहे. येथे एक प्राचीन शिवमंदिर आहे. स्थानिक लोक सांगतात की दररोज पहाटे हे मंदिर उघडण्यापूर्वीच शिवलिंगावर ताजी फुले आणि चंदन वाहिलेले असते. किल्ल्यातील लोकांचा असा दावा आहे की त्यांनी एका अत्यंत उंच, सुमारे 10-12 फूट माणसाला तिथे पाहिलेले आहे. त्याच्या कपाळावर एक मोठी जखम असते, ज्यातून सतत रक्त येत असते. तो कधीकधी लोकांकडे जखमेवर लावण्यासाठी तेल मागतो. अनेकांनी अश्वत्थामाला पाहिल्याचे दावे केले आहेत. नर्मदा नदीच्या काठी परिक्रमा करणाऱ्या अनेक साधूंनी अशा एका रहस्यमयी व्यक्तीचा उल्लेख केला आहे, जो अचानक प्रगट होतो आणि गुप्त होतो. वैद्यकीय शास्त्रात अशी कोणतीही जखम नाही जी 5000 वर्षांपासून भरली नसेल, पण हा ईश्वरी शाप आहे असे मानले जाते. निष्कर्ष असा आहे, महाभारतातील हा योद्धा खरंच आजही आपल्यात वावरत आहे का, की या केवळ वावड्या आहेत? विज्ञानाकडे याचे उत्तर नसेल, पण असीरगडच्या भिंती आणि नर्मदा नदीचे किनारे आजही एका अदृश्य अस्तित्वाची साक्ष देतात. जर तुम्ही कधी निर्जन ठिकाणी असाल आणि तुम्हाला कोणी तेल मागताना दिसले तर विचार करा, तो अश्वत्थामा तर नाही ना? मित्रांनो, काही आवडले असतील तर कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.